मंडळी, 27 मेला आहे अधिक महिन्यातली पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8 दिवसांच्या वर होऊन गेलेत, पण अजूनही तुम्ही काही विशेष साधना उपासना काही केली नसेल, तुम्हाला नसेल जमलं तुमच्या रोजच्या दिनचर्येमुळे, तरी काही हरकत नाही. पण हा 27 मेचा दिवस मात्र मिस करू नका, कारण की अधिक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणूनच या दिवशी नक्की काय करावं तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. इतर वेळी तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा, तरी या एकादशीचा उपवास नक्की करा. त्यामुळे पापक्षय होतो, मन शुद्ध होतं, सकारात्मक बनतं. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंकडे प्रार्थना करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा ऐकावं, किंवा तुम्हाला हरिपाठ येत असेल तर हरिपाठ तरी या दिवशी नक्की म्हणावा. भगवान श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. काही फार मोठे वेगळे मंत्र माहीत नसले तरी काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हटलात तरी सुद्धा तुमची साधना ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. त्या नामामध्ये तेवढी ताकद आहे. 27 तारखेला सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर त्याची पूजा सकाळी सकाळी करावी. तुळशीपत्र अर्पण करावं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं काढत नाही, तुम्ही आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी ती पांडुरंगाला वाहू शकता, अर्पण करू शकता. त्याचबरोबर पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली, पिवळ्या फुलांचं महत्त्व विष्णू पूजेमध्ये असतं, तर पिवळी फुलंसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना, पांडुरंगाला नक्की अर्पण करा. म्हणजे नक्की काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून पांडुरंगाची पूजा करणं शक्य असेल तर करा. जर तुम्हाला कामावर जावं लागतंय, सकाळी तुम्ही पूजा करत नाही तर संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. अगदीच साग्र संगीत पूजा करायला जमणार नसेल तर सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यापैकी काहीही ऐका किंवा म्हणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अधिक मासामध्ये दानधर्म करणं, आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं पुण्य कैक पटीने अधिक होतं. या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं, वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूंचं दान करणं, पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवणं किंवा धान्य देणं, या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या गोष्टी, काही नाही तर तुमच्या गॅलरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे कडक उन्हाळा असल्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये पाणी तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता. त्या मुक्या जीवाची तहान भागवणं हे मोठं पुण्यदायी आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करा.